हा जर व्हिडिओ आहे ना माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचला ना, तर नक्कीच तो मला ओरडणार आहे, नाहीतर एखादा फटकासुद्धा मारू शकतो. तर मी असं का म्हणते ना, चला तुम्हाला पुढे सांगते. सो हाय एव्हरीवन, मी गौरी. तर आज सकाळी छान असे मुगाचे चिले करायला घेतले होते आणि ते ह्यांना प्रचंड आवडतात आणि हे कामाला गेल्यानंतर ते मी करायला घेतले होते. मग त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच मला म्हणणार, मला सोडून चांगलं चुंगलं खायला शिकली आहेस तू. बाय द वे ना, तुम्हाला हे मुगाचे चिले आवडतात का, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचप्रमाणे ना, मला काल परवाच्या मॅसेजमध्ये म्हणजे DM मध्ये एका ताईंनी प्रश्न विचारला होता की ताई, मला तुझी लग्नाच्या आधीची लाईफ किंवा तू दादाच्या प्रेमात कशी पडली हे सगळं बघायला ना खूप जास्त आवडेल. आणि माझं पर्सनली आहे ना, मी तुम्हाला एक सजेस्ट करते, मला लव्ह मॅरेज वगैरे अजिबात करायचं नव्हतं आणि शेवटी मी लव्ह मॅरेज केलं. आणि ते कसं काय ना, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ती पण आहे ना एक सिरीज घेऊन येईल, किंवा लग्नाच्या आधीची लाईफ माझी कशी होती, लग्नानंतरची लाईफ माझी कशी आहे ना, हे सुद्धा मी त्यामध्ये सांगेल. सो चला मग, त्याचप्रमाणे मी तुम्हाला माझं रुटीन शेअर केलेलं आहे. काही नाही, सकाळी छान असे ड्रायफ्रुट्स खात खात मी मुगाचे चिले बनवत होते, कारण की खूप जास्त उशीर झाला होता. आणि आज आहे ना, बाय द वे हनुमान जयंती होती. तुम्ही गेला का हनुमानाच्या दर्शनाला, हे नक्की मला सांगा. आणि त्यानंतर आहे ना, आज फुलं वगैरे घेतले, कारण की एक छोटंसं फंक्शन होतं घरामध्ये. ॲक्च्युली ना, ते लोक कम्फर्टेबल नाही, त्यामुळे मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही, पण खूप सारी तयारी केली ना, असं संपवला मी माझा दिवस. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तो